हे मंडळी, सुप्रभात. स्वागत करतो मी तुमचं. कशा आहात तुम्ही? ठीक तर आहात ना? सो आय एम प्रिटी एक्साइटेड. ॲक्च्युली आज ना माझी न्यू बाईकची डिलिव्हरी आहे. सो त्यामुळे मी खुश आहे थोडा. जास्त का नाही, कारण की EMI वर असते ना आपली बाईक. हॅड कॅश घेतली असती तर जरा जास्त खुश असतो. पण ठीक आहे, आय एम प्रिटी एक्सायटेड. ॲक्च्युली डिलिव्हरी तर आपण कालही घेऊ शकत होतो, 2 दिवस आधीही घेऊ शकत होतो. सगळी प्रोसेस झालेली आहे आपली. बट घरचे बोलले 22 तारीखला अक्षय तृतीय आहे, सो दॅट तेव्हा घे. आता आपण कांजूरमधून बाहेर निघतोय. टागोरनगरचा सिग्नल जो समोर दिसतोय, लेफ्ट मारला तर आपण जाऊ मेन हायवेला जो ठाणा मुंबईला कनेक्ट होतो, आणि राईट मारला तर आपण जाऊ पवई, जे आपण जाणार आहोत. असा सुट्टीचा दिवस असला की मित्रांनो मजा येते, ट्रॅफिक नसते. बस बघा, ज्या रस्त्याने मला ऑफिसला पोहोचायला 1 तास सव्वा, म्हणजे 1 तास 15 मिनटं, मे बी सव्वा तास लागतो, आज मे बी अर्ध्या तासात पोचून जाईल मी. सही आहे ना? बाकी मी SD ॲडव्हेंचर का सिलेक्ट केली? ॲक्च्युली 390 पण ऑप्शन होतं, हिमालयन पण होतं. बट मी डॉमिनार चालवली आहे. माझ्याकडे डॉमिनार होती, यू नो दॅट. सो डॉमिनार नंतर एक तर मला पॉवर जास्त पाहिजे होती किंवा सेम पॉवर पाहिजे होती. सो 390ची पॉवर जास्त होती, बजेटही जास्त होता. सो मी विचार केला हिमालयन, कारण की एजनुसार आपल्याला सस्पेन्शन पण ट्रॅव्हलसाठी चांगले हवे होते, जे ॲडव्हेंचर बाईकमध्ये आहेत. बट नंतर ती लिक्विड कूल इंजिन नव्हती, त्यानंतर तिला 5 गेअर होते. हिमालयनचं बोलतो आहे मी. होल्ड ऑन. सो त्यामुळे हिमालयन ड्रॉप केली. सो 1-2 जागी मी ॲडव्हेंचरला बघितलेलं, जावा ॲडव्हेंचर, SD जाडवा, SD. सो मला ती बाईक समजली नाही पहिली काय आहे, कशी आहे. नंतर सर्च केली, टेस्ट ड्राईव्ह घेतली, देन बस मी बोललो हीच आहे. आपल्या बजेटमध्ये पण होती, परफेक्ट फॉर मी. पॉवर पण बरोबर आहे, असं नाही की जास्त कमी. मे बी सिमिलर आहे डॉमिनार 2018च्या मॉडलच्या अंतर्गत. सो आय एम प्रिटी हॅपी, आणि ती बाईक वाटते पण भारी. बाकी गोष्टी आपण बाईक घेतल्यावर बोलूच. आता पटकन कामात पोचतो, मग कामातून निघेन पटकन, मग आपण डायरेक्ट बाईकची डिलिव्हरी घ्यायला जाऊ. आता सगळ्यात पहिलं कामात पोचतो. बाकीच्या घडामोडी आपण पुढे हळूहळू करू दिवसाच्या एंडिंगसोबत. राईट, दिस इज आमचं ऑफिस. चला मित्रांनो, ऑफिसला पोचलो. आता बाकी निघेल तेव्हा तुमच्यावर बोलतो. साइन आउट फॉर नाव. मंडळी, आता 10 मिनटात निघतोय मी आपल्या डिलिव्हरीसाठी, SD ॲडव्हेंचरच्या डिलिव्हरीसाठी. सो 10 मिनटात ऑफिसमधून निघेल, मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो मोटर ब्लॉगवर. सर स्टे ट्यून गाईज. आपल्या नवीन बाईकची आतुरता आणि तिला चालवण्याची एक्साइटमेंट मला अशी ना. आय होप यू नो दॅट. स्टे ट्यून. वो नहीं दिखे, वो कैसे दिखेगा आपको? नहीं, हम लगाने के बाद दिखेगा. अरे कैसे पॉसिबल है वो फ़ोन में रिकॉर्ड जब लेते तब होता है. बहुत बड़ी दुनिया है. ऑल राईट. ऑफिसच्या खालच्या लोकांना कॅमेरा लावलेला माणूस दिसला की थोडं त्यांच्यासाठी वेगळं असतं, यु नो. ओके, सो आपण निघालो आहे.
फटाफट पोचतो आणि तुम्हाला आपली SD ॲडव्हेंचर दाखवतो. दिस इज खाली झालेला पवई रस्ता. ईद असल्यामुळे टकाटकपणे रस्ता एकदम खाली आहे. नाही तर इथे एवढी ट्रॅफिक असते ना, मुंबईकरांना माहितीच आहे. आणि ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगतो, खूप ट्रॅफिक असते. बेसिकली हा सिग्नल हा टोटली जाम असतो. आणि आज तुम्ही पाहू शकतात टोटली बेसिकली नवीन लाईक रेग्युलरी टोटल जाम असतो. आता हा हलका फुलका आहे. जस्ट अ मिनिट, निघतो इथून. खूप एक्सायटेड आहे मी, खूप म्हणजे पहिल्यांदा असं झालं. ॲक्च्युली मी हे सगळं मानत नाही की अक्षय तृतीयेला गाडी घेतली पाहिजे, गुढीपाडवा. म्हणजे घरचे बिलीव्ह करतात, मी नाही करत. पैसे दिले, आणली गोष्ट, दॅट्स इट. हा आपला हिसाब असतो. बट पहिल्यांदा असं झालं की 6 दिवसाआधी गाडी आली आहे, नंबर प्लेट आली आहे, सर्व आले. बट मी पेशन्स ठेवले स्वतःवर, यु नो, पेशन्स. स्वतःवर कंट्रोल ठेवला. बोललो नाही, आय हॅव टू वेट. त्यानंतर आज जाईल मी आणि माझी बाईक घेऊन येईल. काय फिलिंग आहे मित्रांनो, सांगू तुम्हाला. ही फिलिंगच माझी वेगळी आहे, यु नो. स्वतःच्या मेहनतीने घेतली ही गाडी आपण. म्हणजे फॅमिली तर आपल्या पाठी असतेच, नो डाऊट. बट सही आहे. भांडूप स्टेशनला पोचलो मित्रांनो. 14-15 मिनिटात भांडूप स्टेशन. ओके, हे सर्व दिसले, त्या बॅनरच्या पाठी उभे आहेत. हे नाही, ऑलराईट. आता फक्त आणि फक्त आपण 2.5 मिनिटात आपल्या SD शोरूमजवळ पोचणार आहे. 2.5 मिनिटात. बघा पोचलो. हा लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आपल्याला. SDच्या बहुत डिलिव्हरी आहे रॉयल की. रॉयल के इतने फैन है. हम भी आए हैं. This is all.
जाऊया, थोडंसं फ्यूल भरूया. उद्या आपल्याला ही गाडी घेऊन खूप लांब लांब जायचं आहे. चला डायरेक्ट पेट्रोल वगैरे भरतो आणि डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावरच भेटतो. राईट मंडळी, हे आपण गर्दीमध्ये शिरतो. गर्दीमध्ये जायचं नाही ते बघावं लागेल. गेली तर पाहिजे, कारण की डॉमिनरचा मी हँडल मोठा लावला होता. त्या हँडलसोबत जाईल म्हणजे तर गेली पाहिजे. Let's see guys, first attempt cross. Second, almost cross and reached.